एक सत्यकथा. लातूर स्टेशनवर जेव्हा रेल्वे आली तेव्हा पाय ठेवायलाही जागा नव्हती. माझं तिकीट शेवटच्या क्षणी कन्फर्म झालं नव्हतं, पण मुंबईला पोहोचणं अत्यंत गरजेचं होतं. मी जनरल डब्यात कशीबशी चढले. हातात 2 मोठ्या बॅगा होत्या आणि आजूबाजूला माणसांचा महापूर होता. उभं राहायलाही जागा नव्हती. तिथे बसण्याचा विचार तर लांबच होता. पुढचे 10-12 तास कसे जाणार या विचाराने माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी एका कोपऱ्यात बॅगवर डोकं टेकून उभे होते. तेवढ्यात समोरच्या सीटवर बसलेला एका तरुणाचं लक्ष माझ्याकडे गेलं. तो दिसायला माझ्यापेक्षा थोडा लहान वाटत होता, पण त्याच्या नजरेत एक वेगळीच समज मला जाणवत होती. तो म्हणाला, "ताई, तुम्ही इथे बसा." तो मुलगा उठला आणि त्याने मला हाक मारली. "ताई, तुमची तब्येत ठीक वाटत नाही आहे, तुम्ही माझ्या जागी बसा." मी संकोचाने म्हणाले, "नको रे, तू रात्रभर उभा कसा राहणार? तुझी तर कन्फर्म सीट आहे ना." त्याने हसून उत्तर दिलं, "मी तरुण आहे, उभं राहू शकतो. तुम्ही लांबचा प्रवास करताय, तुम्हाला आरामाची गरज वाटते आणि तुमची तब्येतही बरी दिसत नाही आहे." त्या रात्री त्याने स्वतःची हक्काची सीट मला दिली आणि तो रात्रभर डब्याच्या दरवाजाजवळ उभा राहिला. मध्येच तो माझ्याकडे येऊन विचारायचा, "पाणी हवं आहे का? काही हवं असेल तर सांगा." त्याच्या त्या निस्वार्थ मदतीने माझं मन भरून आलं होतं. सकाळ होता होता आमचा संवाद वाढला. त्याचं नाव होतं आर्यन. तो लातूरचाच होता आणि मुंबईत शिक्षणासाठी चालला होता. गप्पांमधनं समजलं की तो वयाने माझ्यापेक्षा 3-4 वर्षाने लहान होता, पण त्याचे विचार, त्याची वागणूक आणि संकटात मदत करण्याची वृत्ती पाहून मला प्रचंड त्याच्याबद्दल आदर वाटू लागला. मुंबईत असताना आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. सुरुवातीला ती फक्त एक साधी मैत्री होती. मी त्याला मुंबईत सेटल व्हायला मदत केली, तर तो प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. वयाचं बंधन तोडून रेशीमगाठीत मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे समजलंच नाही, पण मनात एक धाकधूक होती. तो माझ्यापेक्षा लहान आहे, जग काय म्हणेल. पण आर्यनने माझा हात हातात घेऊन एकच गोष्ट सांगितली, मैत्री आणि प्रेमात वयाचा आकडा नसून मनाचा मोठेपणा महत्त्वाचा असतो. त्या रात्री ट्रेनमध्ये मी तुला जागा दिली होती, आता आयुष्यात जागा देतोय. आमच्या घरच्यांचा थोडा विरोध झाला, पण आमचं एकमेकांवरचं प्रेम पाहून शेवटी त्यांनी संमती दिली. आजचा सुखी संसार, आज आम्ही पती पत्नी आहोत. लोक आजही म्हणतात की मुलगा लहान आहे, पण आमच्यासाठी ते महत्त्वाचं नाही. आर्यन आजही माझी तितकीच काळजी घेतो जितकी त्याने त्या पहिल्या रात्री ट्रेनमध्ये घेतली होती. आमचा हा प्रवास लातूरच्या त्या फुल झालेल्या ट्रेनमधून सुरू झाला होता. आज आम्ही आयुष्याच्या प्रवासात एकमेकांचे सर्वात मोठे आधारस्तंभ आहोत. तो केवळ माझा पती नाही, तर माझा तोच जुना सीट देणारा मित्र आहे, असं या स्टोरीमध्ये सांगण्यात आलं आहे. मंडळी, ही सत्यकथा असल्याचं सांगितलं जातं. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर शेअर जरूर करा.